डोंबिवलीत 30 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त, 4 जणांना अटक. गोवा येथून छुप्या मार्गाने महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेला सुमारे 30 लाख रुपयांचा विदेशी दारूचा साठा ठाणे गुन्हे शाखा घटक 1च्या पथकाने जप्त केला आहे. या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे डोंबिवली पूर्व येथील सुदामवाडी परिसरात पोलिसांनी सापळा रचून महिंद्रा बोलेरो पिकअप या वाहनास अडवले. तपासणी दरम्यान वाहनात विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या. चालक श्रीकांत तोकडे यांच्याकडे कोणतेही वैध कागदपत्र नसल्याने पुढील चौकशी अंती पांडुरंग निवास चाळीत एका घरातून मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा, बनावट लेबल्स, हिट गन्स व प्रिंटर मशीन आढळून आले. या कारवाईत 18,290 मद्याच्या बाटल्या, 3 हिट गन्स, मिनी प्रिंटर मशीन, बनावट लेबल्स, वाहन असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. डोंबिवली पोलीस ठाण्यात भाजप व दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींना 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास ठाणे गुन्हे शाखा करत आहे. शाखा ठाणे शहरचे घटक 1चे इन्चार्ज सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की डोंबिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेरुळकर रोड सुदामवाडी या ठिकाणी गोवा येथे बनवली जाणारी विदेशी दारू, जी महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी ज्याला बंदी आहे, असे दारूच्या बॉटल्स त्या ठिकाणी आणून त्याचं लेबल, त्याचं पॅकिंगचं जे मटेरियल आहे ते सर्व चेंज करून महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी असलेले जे अधिकृत लेबल आहे ते त्याच्यावर लेबल आणि रिपॅकिंग करून त्याची विक्री महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्या दारूची विक्री होत आहे, अशी माहिती त्यांना मिळाली होती. त्या अनुषंगानं घटक 1चे इन्चार्ज PI सचिन गायकवाड यांनी ACP शेखर बागड्याच्या मार्गदर्शनामध्ये, त्याचबरोबर PSI घुगे आणि त्यांच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली, ज्यामध्ये घटक 1च्या टीमला एकूण जवळपास 450 विदेशी दारूचे बॉक्स मिळाले. जवळपास 18,000 पेक्षा जास्त विदेशी दारूचे त्या बॉटल्स आहेत. त्याचबरोबर प्रिंटिंग मशीन, प्रिंटिंगसाठी लागणारे साहित्य, हॉट एअर गन आणि इतर काही साहित्य जे छपाईसाठी किंवा लेबल चिकटवण्यासाठी जे काही वापरण्यात येत होतं, असं साहित्य देखील त्या ठिकाणी मिळून आलं. जवळपास 50 लाखाचा अंदाजे 50 लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये एकूण 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्या आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केलं असं त्यांना 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे. हा जो माल आहे तो गोवा राज्यातून ते आणत होते आणि इथं त्याचं रिपॅकिंग आणि रिलेबलिंग करत होते. आणि महाराष्ट्रामधले बऱ्याच जे वाईन शॉप आहेत, ठाणे जिल्ह्यातील असतील किंवा आजूबाजू परिसरामध्ये जे काही वाईन शॉप आहेत, त्या वाईन शॉपमध्ये हे महाराष्ट्रातील जी विक्री किंमत आहे, MRP किंमत आहे, ते किमतीचं ते लेबल लावून ते विकत होते. त्या अनुषंगाने ते फायदा कमवत आहे. याच्यामध्ये अजून मुख्य जे इतर आरोपी आहेत ते पण असण्याची शक्यता आहे. वाईन शॉप मालक असतील किंवा ज्या ठिकाणी त्यांनी विक्री केलेली आहे किंवा हे गोव्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये बॉर्डर क्रॉस करण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे, ते आरोपी देखील अजून याच्यामध्ये अटक होतील. त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे. हे जे 4 आरोपी आहेत त्यापैकी एक चालक आहे आणि त्या कारखान्यामध्ये जे रिलेबलिंग आणि रिपॅकिंग करणारा जो कारखाना होतो त्यातील लेबर आहेत. एक महिंद्रा पिकअप जे ही दारू वाहतूक करणारा जो वाहन होतं, त्या वाहनाचा तो चालक आहे. तर याच्यामध्ये जो मुख्य पुरवठादार जो आहे तो पकडला गेलाय का? त्या अनुषंगानेच तपास सुरू आहे. मुख्य पुरवठादार जो गोव्यावरून माल इकडे सप्लाय करत होता महाराष्ट्रामध्ये, त्याचबरोबर हे लेबलिंग आणि रिपॅकिंग करून महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या वाईन शॉपमध्ये, कोणकोणत्या बिअर बारमध्ये याची विक्री करत होते, त्या अनुषंगाने देखील आमचे घटक 1ची टीम तपास करत आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. सर, या संघटनेचा फायदा तर मोठ्या संख्येने दारूच्या बाटल्या हस्तांतरित केलेल्या आहेत. यामध्ये कुठल्या प्रकारचं रॅकेट असू शकतं का? यामध्ये वाईन शॉप मालक किंवा बिअर बार मालक यांचा समावेश होता? यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी बंदी असलेली दारू ही गोवा राज्यातून आणण्यासाठी जे कोण टोळे असेल किंवा बॉर्डर क्रॉस करण्यासाठी ज्यांनी कोणी मदत केली असेल, त्या आरोपींचा देखील शोध चालू आहे. त्याचबरोबर वाईन शॉपचे मालक असतील किंवा बिअर शॉपचे मालक, चालक जे असतील, ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। हेरगिरी प्रकरणी अटकेत असलेल्या रवी वर्माला न्यायालयीन कोठडी। कळवा येथील रवी वर्माला गुरुवारी ठाणे न्यायालयाने 19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे। मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राबाबत महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कळवा येथील रवी वर्माला गुरुवारी ठाणे न्यायालयाने 19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे। कळवा भागात राहणारा रवी वर्मा हा एका कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत होता। संबंधित कंपनी मुंबई येथील नौदलाच्या गोदीला सेवा पुरवत होती। वर्मा हा गोदीमध्ये कामानिमित्ताने जात होता। त्याच्याकडे गोदीचे नकाशे आणि छायाचित्र होती। हे छायाचित्र आणि नकाशे त्याने एका तरुणीला पुरवल्याचा आरोप आहे। समाज माध्यमावर मुधाजालाच्या आधारे हॅनी ट्रॅप त्याला पाकिस्तानच्या गुप्तहेरांनी जाळ्यात ओढल्याचा संशय आहे। त्याला ATSच्या पथकांनी अटक केल्यानंतर त्याला ठाणे न्यायालयात न्यायाधीश JS जगदाळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयात सरकारी वकील आणि वर्मा यांचे वकील रुपाली शिंदे, राजहंस गिरासे यांनी युक्तिवाद झाला। त्यावेळी न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर वर्मा याला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। 5 जूनला त्याला न्यायालयात पुन्हा सादर करण्यात आले। त्यावेळी न्यायालयाने त्याला 19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली। वर्मा याच्या जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे त्याचे वकील रुपाली शिंदे आणि राजहंस गिरासे यांनी सांगितले। CR दिलेला आहे कोर्टाने आणि मागच्या 3 दिवसांमध्ये पोलिसांना जी अपेक्षा होती की काहीतरी फ्रुटफुल सापडेल असं काही मिळालेलं नाही आणि आता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून मेहरबान न्यायालयाने MCR ग्रँट केलेला आहे आणि आता याच्यानंतर आम्ही येणारे साक्षी पुरावे आणि या सगळ्यांवरती प्रकाश टाकला जाईल आणि मग त्यानुसार पुढे केस चालली जाईल। मॅडम, पाहिलं तर रवी वर्मा प्रकरणात एक खुलासा देखील आज करण्यात आला होता। रवी वर्माच्या आईने जे आहे ते एका ISI एजंटला जो आहे तो फोन करून त्याच्यासोबत बातचीत केली होती, त्याला शिवीगाळ देखील केला होता, अशी देखील माहिती समजली। याविषयी काय सांगाल? खोटं आहे, कारण रवी वर्माची आई ही अशिक्षित बाई आहे आणि त्यांना ह्या कुठल्याही गोष्टीबद्दल काही ज्ञान नाही आहे। त्यामुळे हे तुम्हाला जे कोणी सांगितलंय की आईने ISI एजंटला फोन केला किंवा काय, अत्यंत गरीब परिस्थितीत राहणारे ही व्यक्ती आहेत। आज जे काही जेवलं तर उद्याची त्यांची परिस्थिती बिकट आहे आणि अशा लोकांना चुकीच्या पद्धतीने यात अडकवलेलं गेलेलं आहे। तर तुम्ही जे म्हणता ते चुकीचं आहे। ओके मॅडम, या प्रकरणामध्ये एकंदर पाहता आजपर्यंत हे लक्षात आलं नाही कुठल्या ठोस पुराव्यावर रवी वर्माला अटक केली आणि त्याला आज 14 दिवसाचा MCR झालेला आहे। रवी वर्माला नोव्हेंबर 2024 पासून पोलीस स्टेशनला बोलवत होते। त्यानंतर 5 मार्च 2025 ला त्याला रिमांड रिपोर्ट मध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांना 5 मार्चला माहिती मिळाली। त्यानंतर 28 तारखेला त्यांनी अटक केलेली आहे। 5 मार्च पासून 28 मार्च पर्यंत पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही, त्याला अटक केलं नाही आणि त्या मधल्या पिरियड मध्ये रवी वर्मा पूर्णपणे त्यांना सहकार्य करत होता। कंटिन्यू त्याला सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत बसून चौकशी केली जात होती आणि त्यांनी त्या प्रत्येक गोष्टीला सहकार्य केलेलं आहे। त्यांनी पळून जाण्याचा किंवा त्या चौकशी सत्रापासून लांब जाण्याचा कुठलाही प्रयत्न देखील केलेला नाही, कारण त्याला पूर्णपणे खात्री होती की त्यांनी फक्त हनी ट्रॅप मध्ये त्याला काही गोष्टींमध्ये तो अडकला होता
त्यामुळे त्यांनी सहकार्य केलं. मॅडम, शेवटचा प्रश्न, यापुढे कशा प्रकारे न्यायालयीन लढा असेल? आता रविवार जिल्हा जिल्ह्यापर्यंत या प्रकरणामध्ये बेल होण्याची शक्यता आहे का, आणि आहे तर कशा प्रकारे होईल? रवी वर्माला बेल होण्याची शक्यता आहे, कारण तो टीबीच्या आजाराने ग्रस्त आहे. तो एक ग्राउंड आम्हाला दिसत आहे, परंतु 14 वर्षाची शिक्षेचे प्रोव्हिजन असल्यामुळे कदाचित बेलसाठी उशीर लागू शकतो. आम्ही बेलसाठी प्रयत्न नक्कीच करू आणि त्यानंतर आलेल्या साक्षी पुराव्यांवरती केस चालेल. पुलिस ने आर्ग्यूमेंट इतना ही किया कि और भी हमको करना है छानबीन, मगर मेहरबान न्यायालय ने पहले ही उनको 3 बार चांस दे दिया था, इसलिए आज उनको न्यायालयीन कस्टडी में भेजा हुआ है. मैडम, ऐसा बताया जा रहा है कि उनकी माता जी ने जो लड़की उसको फोटो वगैरह भेजी थी उसके गाड़ी में, मैडम मधु बघा, उसको कहा भी था उसकी माता ने कि आज के बाद मेरे बच्चे से बात नहीं करना. ऐसी सारी चीजें भी जो है सामने क्या कुछ तथ्य है जब आपने माता से बात की? रिमांड रिपोर्ट को अगर देखा जाए तो वहाँ उसमें जिस लड़की का जिक्र हुआ है प्रीति जायसवाल, तो वो प्रीति जायसवाल का नाम गलत तरह के मेंशन किया है. वो जसप्रीत नाम की लड़की थी और वो पंजाब से थी, जो कि बताया जा रहा है कि वो दिल्ली से थी. तो वो ये जो जसप्रीत नाम की लड़की है वो इनके फैमिली के साथ भी बात करती थी, क्योंकि उसको हनी ट्रैप में उनको फंसाना ही था, इसलिए उन्होंने पूरा फैमिली को भी उसमें इन्वॉल्व करके रखा था. एटीएस ने क्या कुछ जानकारी रखी है को जो गिरफ्तार किया गया, जो पैसे का ट्रांजेक्शन जो बताया जा रहा है कि कभी 1,500 कभी 2,000 बांदी को खाऊ देने के बहाने ये सारी पैसे जो भेजा करते थे और भारतीय सिम कार्ड का भी इस्तेमाल किया, ऐसा उल्लेख किया गया. सिम कार्ड तो उसके पास एक ही था और वो भी पुलिस ने सब उसका मोबाइल सब कुछ उन्होंने किया हुआ है, अपने पास रखा हुआ है. और बाकी जो डायरी मिली है उसमें भी कुछ नहीं मिला है. पूरी तरीके से उनके छानबीन में रवि वर्मा के खिलाफ आज तक कुछ भी ठोस सबूत नहीं पाए गए हैं. ये साक्षी पुरावे जैसे ही केस चलेगी वो वैसे सामने आ ही जाएगी. मराठी स्वर्गीय सचिन शिंदे यांचा प्रथम स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात संपन्न. काँग्रेसचे नेते व माळी समाज मंडळाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय सचिन मुरलीधर शिंदे यांचा गेल्या वर्षी दिनांक 18 जून 2024 रोजी अल्पशा आजाराने मृत्यू झाला असून त्यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले असून आज दिनांक 6 जून 2025 रोजी तिथीप्रमाणे प्रथम पुण्यस्मरण दुपारी 12 ते 2 या वेळेत राज हॉल कोपिनेश्वर मंदिराच्या बाजूला स्टेशन रोड ठाणे येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज या कार्यक्रमाला ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण, शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, शिवसेना माजी नगरसेवक पवन कदम, माळी समाज मंडळाचे अध्यक्ष नवनीत सिन्नलकर, शिवसेनेचे कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील, काँग्रेस सेवा दल ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रवींद्र कोळी, भालचंद्र महाडिक, सचिन केदारी, राहुल पिंगळे, राकेश पुर्णेकर, स्वप्नील बोहीर, प्रवीण खैरालिया, अंकुश चेंडालिया, विशाल वाघ, महेंद्र म्हात्रे, निलेश कोळी, मधुकर कोळी, दिनेश मेहरोल, सचिन चव्हाण, जयेश यादव, विक्रम सिंग, सुमित गुप्ता, संजय भोईर, मंजूर खत्री, रामचंद्र राऊत, अक्षय झोडगे, प्रसाद पाटील, संदीप शिंदे, संजय घाग हे पदाधिकारी, कार्यकर्ते, आप्तज्येष्ठ यांचा कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहून स्वर्गीय सचिन शिंदे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी स्वर्गीय सचिन शिंदे यांच्या पत्नी प्राजक्ता शिंदे यांनी सांगितले की सचिन शिंदे यांनी उभे केलेले समाजकार्य हे आम्ही स्वर्गीय सचिन शिंदे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सदैव करत राहणार, हीच त्यांना आदरांजली ठरेल. तसेच विक्रांत चव्हाण, मनोज शिंदे, पवन कदम, रमाकांत पाटील, राहुल पिंगळे यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला व आदरांजली वाहिली. कैलासवासी सचिन शिंदे हे माझे मिस्टर होते, ठाणे शहराचे प्रवक्ते.
त्यांचं आज वर्षश्राद्ध आहे. त्यांना पूर्ण वर्ष झालेलं आहे. जरी ते ह्यामधून शरीराने गेले असले तरी मनाने हे आमच्यामध्येच आहे आणि त्यांनी जे प्रभागामध्ये काम चालू ठेवलेलं ते आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहे. सचिन शिंदे हे पक्षातच सक्रिय नव्हते, तर सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांची कामगिरी भरीव होती. समाजामध्येही कामगिरी त्यांच्या भरीव होती आणि त्यामुळे माणूस गेल्याने म्हणतात ना की कीर्ती उरावी, मूर्ती हे झाली तरी कीर्ती उरावी, त्याप्रमाणे त्यांची कधीही ही भरून निघणारी उणीव सातत्याने पक्षाच्या आम्ही जेव्हा पक्षाच्या कार्यक्रमासाठी आयोजनासाठी बसतो, मी राहुल भालूदादा वगैरे आम्ही सगळेच जण, तेव्हा आम्हाला सातत्याने ही जाणवते की सचिन असला की कसल्या गोष्टीचं टेन्शन नसायचं, एक बाजू पूर्ण सचिन सांभाळून घ्यायचा आणि त्यामुळे पक्षाची फार मोठी हानी झालेली आहे. सचिनचा जे पाय होते ते जमिनीवर होते. सचिन हा मनमिळावू स्वभावाचा होता. मी थोडा तापट आहे, पण सातत्याने सचिन असल्यामुळे एक समतोल असायचा आमच्या पक्षामध्ये की सचिन सगळं सांभाळून न्यायचा पूर्ण आणि सगळ्यांची गोड बोलायचा. त्याचा एक शब्द पेटंट होता, वेलकम. आणि त्यामुळे सचिन गेल्यामुळे ही कायम उणीव आम्हाला, जसे पुर्णेकर साहेब गेले, पुर्णेकर साहेबांनंतर कुठेतरी आम्हाला ह्या लोकांचा आधार होता आम्हाला, सचिन वगैरे. तर सचिन गेल्यामुळे आमची दोन्ही बाजू लंगड्या झालेल्या आहेत. आम्ही प्रयत्न करतोय त्याच्यातून सावरायचा आणि आजच्या निमित्ताने त्याला श्रद्धांजली अर्पित करत असताना आम्ही सर्वजण एवढंच सांगू इच्छितो की आम्ही सचिनच्या मिसेसबरोबर आहोत भाऊ म्हणून आणि कायम काँग्रेस परिवार त्यांच्याबरोबर राहील. त्यांच्या समाजाची जी ही पोकळी आहे निर्माण झालेली ती भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या राजकीय याच्यातून पटलातून करत आहोत. ठाणे स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी महापालिकेसोबत नागरिकांचीही जबाबदारी, आमदार संजय केळकर यांचे प्रतिपादन. ठाणे शहर हे स्वच्छ सुंदर आहे. या शहराचे विद्रुपीकरण होऊ नये म्हणून ठाणे महापालिका प्रयत्न करतेच, परंतु ही संपूर्ण जबाबदारी ठाणे महापालिकेवर न टाकता नागरिकांनीही ठाणे स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी ठाणे महानगरपालिका आयोजित शून्य कचरा आणि पर्यावरण भव्य प्रदर्शनाला भेट दिल्यावर केले. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेतर्फे नौपाडा येथील गावदेवी मैदानात उत्सव वसुंधरेचा संकल्प हरित ठाण्याचा या उपक्रमात शून्य कचरा व पर्यावरण या विषयावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी या प्रदर्शनास आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त सौरभराव, माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी भेट दिली. त्याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त मधुकर बोडके, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त सौरभराव यांच्यासह सर्व मान्यवर आणि नागरिकांनी माझी वसुंधरा शपथ घेतली. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन हा स्तुत्य कार्य उपक्रम असून त्यात जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असेही आमदार संजय केळकर म्हणाले. या प्रसंगी महापालिकेसाठी प्रत्येक दिवस पर्यावरण दिन असतो. पर्यावरणाचे क्षेत्र जितके उत्तम तितके ते शहर उत्तम. पर्यावरणपूरक विविध प्रकल्प ठाणे महापालिका राबवित असून या उपक्रमात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. हा सहभाग वाढावा आणि नागरिकांना पर्यावरणपूरक उपक्रमाची माहिती मिळावी, यासाठी या उत्सव वसुंधरेचा संकल्प हरित ठाण्याचा अंतर्गत या प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे आयुक्त सौरभराव यांनी नमूद केले.